साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। लिखित कथा पोलिसांची व्यथा जीवनाची या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवारी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न होणार असल्याची माहिती प्रबुद्ध प्रकाशनाचे संचालक सहाय्यक फौजदार अंगद मुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। हे प्रसिद्ध करण्याचा माझा मानस होता। होती की त्या पुस्तकातील काही प्रसंग जसेच्या तसे ठेवावे, यामुळे कोणाची तरी मन दुखावली जाण्याची शक्यता होती। म्हणून आम्ही त्यांना लोड्यासारखा मुलामा शब्दप्रयोग असा वापर करून ते पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे। त्या पुस्तकामध्ये सोलापूर शहरातील मंगरूळ पोलीस स्टेशन मी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या त्या ठिकाणच्या सत्य घटनांवरती आधारित असलेली अशी कथा आणि कथेच्या शेवटी असा एक मजकूर आहे की वरच्या तपासी अंमलदारांनी कोणत्या चुका केल्या आणि त्या भविष्यात कशा चुका होऊ नये आणि जनतेसाठी काय संदेश आहे या संदर्भातल्या त्यात कथा पोलिसांची झाल्यानंतर कथा संपली, व्यथेच्या संदर्भात त्या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे। आमची व्यथा अशी आहे की पोलिसांच्या बरोबर काम करत असताना जनतेने सुद्धा सहकार्य त्याच पद्धतीने केलं पाहिजे आणि पोलिसांनी सुद्धा त्यांच्याशी चांगल्या अगदी तन्मयतेनं व्यवस्थित मैत्री भावानं त्यांच्याशी वागलं पाहिजे असा एक माझा मानस आहे। बऱ्याचशा चुका ह्या पोलिसांच्या हातून अनावधानानं होत असतात, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकामुळे होत असतात किंवा काही परिस्थिती अशी निर्माण होती की त्या ठिकाणी पोलिसांना हातबल व्हावं लागतं। मग जातीय संघटना असतील, एखादे तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा राजकीय दबाव असेल, यामुळे त्यांना जो त्रास होतो अशा त्रासाच्या संदर्भात सुद्धा पोलिसांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबतचा उल्लेख सुद्धा त्या पुस्तकात करण्यात आलेला आहे। जेणेकरून मला या पुस्तकातून असं सांगायचं आहे की जनता आणि पोलीस यांच्यामध्ये जी वाढत गेलेली दरी आहे ती कुठंतरी कमी व्हावी आणि जेणेकरून पोलीस आणि जनता यांच्यामधला जो सुसंवाद आहे चांगल्या पद्धतीने व्हावा अशी माझी प्रांजळ अपेक्षा आहे आणि त्याच प्रामाणिकतेने हे पुस्तक मी प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला आहे।